खरंच आता कळलं मला की मुलगी नाहीये, देवाने मला मुलगी नाही दिली ती यासाठी. You say you don't wanna get in trouble, that you don't find 'cause you got me. I don't wanna break your little bubble, but you gotta wake up to reality. 'Cause I can see in your eyes, your head. 10:30 होतात. लाईट सकाळी गेली आहे, व्हिडिओ अपलोड करायचा राहिला, लाईट सकाळी गेली आहे. बरं इथं काय काय चेंजेस होणार आहेत मला सांगा. इथं ते हे बसवायचं आहे, ह्यातला जो सप्लाय आहे ना. ओके, म्हणजे त्याच्या आतमध्ये जे काही करायचे ते चेंजेस करणार आहे. वायर टाकून ते इथे घेणार आपण. लाईट वरती धूळ बघा. आज आम्ही सगळं ठरवलं होतं बरं का की सगळे फॅन हे सगळं क्लीन करायचं, पण माझं डोकं इतकं जड झालंय की मी काही नाही करू शकत आहे. ऍसिडिटी झाली आहे, गोळी घेतली मी. बरं, आणि या बॉक्सला पण काही चेंजेस करायचे आहेत ना. हो, ते बॉक्सला हे करायचं आहे. काय? हा इन्व्हर्टरचा बॉक्स आहे, तर त्याला व्हेंटिलेशन करायचंय आणि इन्व्हर्टर बसवायचंय फायनली. कारण खूप म्हणजे खूप लाईट जाण्याचं प्रमाण वाढलंय आमच्याकडे. बाई सगळंच मला घाण दिसायला लागले. तो मिरर सुद्धा बघा किती डाग पडलेत. सतत पुसत असते मी तरी पण हे असते. बर, मला असं वाटलं की हा बोर्ड तुम्ही काही चेंज वगैरे करणार आहे का? इथं चेंजेस नाही, ते वर बसणार आणि त्यातनं एकतर ह्या बोर्ड मध्ये जाणार आणि ह्या बोर्ड मधले वेगवेगळे एमसीबी आहेत, त्या एमसीबी ला कनेक्शन द्यायचं. म्हणजे ह्या बेडरूमची लाईट चालू होईल, तिकडचं फॅन चालू होईल. प्रीतीचा मेन पीसी चालू होणार ना. करणार का? चलो. मेहता, पूनम मेहता नाव होतं त्यांचं. आता ना मला जस्ट एक कॉल आला होता पूनम मेहता यांचा, संगम साडी कॉर्नर, जिथून मी कॉटनच्या साड्या आणल्या आहेत ना त्यांच्या ओनरचा. म्हणजे जे दादा जे काका होते त्या काकांची मुलगी आणि त्या दादांची बहीण. तर मला इतकं छान वाटलं की माझं रील त्यांनी अप्रिसिएट केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी कॉल केला होता धन्यवाद देण्यासाठी. तर मलाही खूप खूप भारी वाटलं की आपल्या कामाला असं अप्रिसिएट केलं जाते आणि जेन्युनली मला त्या साड्या आवडतात, म्हणून मी हे प्रामाणिकपणे शेअर करते. मी जिथं जिथं जाते, जे जे प्रोडक्ट्स घेते, मला चांगले वाटतात तर मला असं वाटतं आपण नाही का घरी आल्यानंतर किंवा आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींना सांगतो, अगं हे प्रोडक्ट तू इथून घे, छान मिळतात, चांगले मिळतात. आणि जिथं विश्वास असतो आपल्याला त्यांच्याबद्दल आपण आवर्जून सगळ्यांना सांगतो. तर आता ही शुभ जिंदगी माझी फॅमिली आहे, तुम्ही माझ्या साऱ्या मैत्रिणी आहेत, म्हणून ज्या गोष्टी मला चांगल्या वाटतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. आणि तसंच झालं होतं की संगम साडी कॉर्नर बद्दल पण मी असंच प्रामाणिकपणे मत दिलं होतं की खूप चांगल्या साड्या आणि रिझनेबल रेटमध्ये मिळाल्या. तर तेच त्यांच्यापर्यंत पोहोचलंय. माझी बहीण वंदना जी केंद्र प्रमुख आहे गावाला, तर ती आली होती आणि ती साड्या घ्यायला गेली होती तिथे. तिने माझं रील त्यांना दाखवलं, तर तिलाही म्हणजे त्या ओनरनाही खूप आवडलं ते. छान अप्रिसिएट केलं त्यांनी. दिवस बनवला माझा त्यांनी आज, छान वाटलं मला. थँक्यू पूनम. आणि थँक्यू वंदना तुलाही की तू माझ्यावर विश्वास ठेवून तिथपर्यंत गेलीयस आणि माझं रील सुद्धा शेअर केलंयस त्यांना. थँक्यू सो मच दोघींनाही. बोलो तिचे क्लिप आलेत. मला पण एखादी क्लिप मिळेल ना यातली. हा हे आण ना याला, ती जुनी मला द्यायला लागलीस. हा शाणे, यातली हे नवीन क्लिप आहे. नाही, मला यातली हवी आहे. चला हे ओपन करा, बघूया कशा आल्यात क्लिप. तर सध्या बहीण माझी ना एका वेगळ्या प्रकारच्या क्लिपच्या प्रेमात आहे, तर सतत तिला तशा क्लिप हव्या आहेत. त्या दिवशी मॉलमध्ये फक्त एक क्लिप भेटली शोधून शोधून. तर आज आम्ही ऑनलाईन जे काही ऑर्डर टाकली होती ती रिसीव्ह झाली. बघूया की कशा क्लिप रिसीव्ह झाल्या आहेत. मला पण एक, मला एक, सोनीला एक आणि तुला एक. चांगले अगं पण या छोटे आहेत थोड्या. होय है ना. म्हणजे आपण जी आणली ती दाखव. छोटे आपण जी आणली ती दाखव. मी आणते मॉल मधून घेतलेली, म्हणून रेट मध्ये डिफरन्स आहे बंटा. छोट्या आहेत या थोड्याशा. मॉल मध्ये एकच आम्ही 90 रुपयाला आणली आहे, ती मोठी आहे. आणि ह्या जवळपास किती रुपयाच्या आहेत या? 3 बघू. हा ती मोठी, चांगलीच मोठी. ही त्या दिवशी मॉल मध्ये घेतलेली 90 रुपयाची. आणि ही छोट आहे फुल. हे बघ, ठीक आहे. असं कोणी घालतं का? घालतं. चल माझ्या शर्टला आज ही मॅचिंग होती, मी घेते ही. ती घेते ही आजच्या दिवस घालायला. माझ्या शर्टला मॅचिंग आहे ना. शर्टला मॅचिंग आहे. हा मी घालते ही. संडे आहे तरीही जेवणामध्ये आज स्पेशल काहीच नाहीये. आहोनी अंडा भुर्जी बनवली, मी भाकरी करतेय आणि तेही जीवावर आले करायला, अगदीच जीवावर आले करायला.
आता असं वाटायला लागलंय बापरे काय हे काय झालंय, म्हणजे ऍसिडिटीच झालीये फक्त, तरी सुद्धा ही अवस्था आहे. तर चला इन्व्हर्टर ही बसणार आहे, आज त्याचंही काम होणार आहे. ते लोक येण्या अगोदर स्वयंपाक करून जेवण करून घ्यायचं आहे. 1:15 होत आहेत. या अगोदर एक व्हिडिओ शूट केला जो ऑलरेडी अपलोडही केलाय मी, म्हणजे लावलाय अपलोडिंगला, होईल अपलोड थोड्याच वेळात, जो आहे आमच्या पॅरेंटिंग स्टाईलबद्दल, ज्यामध्ये आम्ही थोडंसं बोललोय. तो बोलताना मात्र मी अगदीच उत्साही आहे, पण आता खरंच जाणवायला लागले की आरामाची गरज आहे. दाखव बघू. अंजली थँक्यू सो मच अंजली. तर माझ्या घराच्या बरोबर वरच्या घरामध्ये एक माझी फ्रेंड राहते अंजली, तर तिने प्रितीशसाठी चॉकलेट पाठवले नाही सॉरी, प्रितीश द्यायला गेला होता पेढे, तर त्याच्याजवळ हे देण्यात आले. तर आता आम्हाला देणार आहे प्रितीश. देशील ना? देणार की काय हो तुमचं काय चाललंय? आराम करताय? कधी येणार आहे तो इन्व्हर्टर वाला? आराध्या आणि मी आम्ही वाट बघत बसलोय की आम्हाला पण मिळेल थोडस. उघडू द्यावं त्याला. तसं नाही, ते पहिलं ते काढ ना. एवढं मोठं चॉकलेट मिळाले दादाला. काढकी पटापटा. कसं तोडायचं? वाव, बघू दाखव. ऐक, आराध्याला आता केवढा छोटासा तुकडा द्यायचा आहे. काय? प्रितीश अगदी मुद्दाम छळत असतो तिला. जेव्हापासून आराध्या आली आहे ना, दोघांची सतत काही ना काही तक्रार सुरू असते, भांडणं सुरू असतात. बरं चला, इन्व्हर्टरचं काम होणार आहे घरामध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं या अगोदर, खूप दिवसाचं पेंडिंग काम आहे हे. खरं तर जेव्हा इंटेरियरचं काम कंप्लीट झालं ना, तेव्हाच हे बसवून घ्यायला हवं होतं. घ्यायचं म्हणत राहून गेलं. ते 3 वर्ष झाली आता राहायला येऊन, आत्ता सुरू आहे. आणि हल्ली फारच लाईट जायला लागली आहे. गावाला सुद्धा इतक्या जास्त प्रमाणात लाईट जात नाही आहे असं प्रीतीचं म्हणणं आहे. कारण तो आता 40 दिवस गावी राहून आला आणि तिथे सुद्धा त्याचा कम्प्युटर होता. तर तो सांगतोय की मम्मी, आपण ना इथे कुठल्या तरी खूपच खेडेगावात राहतोय, किती सारखी लाईट जाते. म्हणूनच आता हा डिसिजन घेतला की म्हटलं चला ठीक आहे, आता JEEचा अभ्यास असणार आहे त्याचा, आणि सध्या तर ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, टेस्ट असते ऑनलाईन. तर अचानक जर का लाईट गेली तर UPS आहे, बंद नाही पडत कम्प्युटर, पण तरीसुद्धा बॅकअप नसतं ना, तर बंद करावाच लागतो नंतर. त्यामुळेच हा डिसिजन घेतलाय आणि आता 7 ते 8 आरामात याचं बॅकअप चालणार आहे. सगळ्यांना असं वाटतंय की प्रितीश किती शांत आहे. नशीब खरंच आता कळलं मला की मुलगी नाहीये, देवानं मला मुलगी नाही दिली ती याचसाठी. किती आगावपणा चाललाय बघा प्रितीशचा, किती आगावपणा चाललाय. अरे इन्व्हर्टरचं काम आता लाईट गेलेलीच आहे. हो, आता इन्व्हर्टर चालू आहे आपलं, आणि ऑलरेडी बॅकअप सगळं आलंय का? लाईट गेलेली आहे स्वतः. ऐक ना प्रवीण, ऐक ना, ती कारण होती तुला माहितीये का? तो तिला सांगतोय आपल्या घरात मुलांना मारून टाकायचं मशीन बसवतायत. आता हसतीये, काय करायचं हिला, हसतीये आता आराध्या. मी नाही बोलत. बोलू नकोस त्याच्याशी. तुला फसवतोय तो. आम्ही तुला सांगतोय ते पटत नाही तुला. आम्ही कधीच सांगतोय तुला की अगं तो फसवतोय. मला माहित होतं ते फसवतोय. मग तरी रडतीयस का तू रडली की त्याला मजा येते, मग त्रास देत होतो तुला. मी रडत नव्हते, असं उगाच करत होती. असं आहे. हे बघ, यामध्ये बसवली मशीन आराध्या. याला ना आम्ही इंटेरियर करताना एक चूक झाली. याला व्हेंटिलेशन साठी थोडीशी जाळी वगैरे करायला हवं होतं, तर ते राहून केले. आपले इंटेरियर वाले देतील करून ना. हा दिवा खराब झाला होता, लॅम्प खराब म्हणजे सॉरी डस्ट होती याच्यावरती, त्यांनीच पुसून लावला वाटतं का? तुम्ही पुसला? हो, मी पुसलं. ते कशी पुसतील? बरं, मला असं वाटलं पुसला असेल. झालं ना मनासारखं काम सगळं? गुड. आता कम्प्युटर वगैरे सगळं चालू राहणार ना? फक्त एसी नकोच आहे चालायला. अजून आम्ही एसी बसवलेलाच नाहीये. या वर्षी बसवायचा होता पण नाही बसवला आम्ही, पोस्टपोन केलं नेक्स्ट इयर वरती. तसंही एसी तब्येतीसाठी चांगला नसतो. ऑलरेडी बिना एसीची मी अशी फुगली आहे. एसीने अजून किती फुगेन ना. आवाज येतो ना त्यामध्ये काहीतरी. हे बघ, हे चार्जिंग कोणत्या कंपनीचा बसवलाय आपण? ल्युमिनस. ओके.
आता हे सध्या चार्ज होते म्हणून आवाज येतो का असा? ओके, जरा कॅमेरा घ्या वरती बघू, मला पण बघू दे, दाखवा मशीन. मशीन तिकडे आहे ना, ही बॅटरी आणि हे इन्व्हर्टरचं मशीन. बाबू निघाले आहेत कंपनीच्या पार्टीला. मज्जा आहे बुवा. कंपनीची म्हणता येत नाही. ठीक आहे, बॉसला सेंट ऑफ द्यायचंय. मी येऊ? अर्थातच मला तुम्ही नाही घेऊन जाणार. मी अगदी खाली बसून गडागडा पाय पसरून, पाय असे घासून लोळले तरी सुद्धा तुम्ही मला घेऊन जाणार नाही. तयारी बघा, शूज वगैरे स्वच्छ धुवून. परवा शूज घेता घेता राहिला, तो राहिलाच की हो. कधी घेणार आहात मग? 25 तारखेला पण जाणार आहे ना पुन्हा? कुठं? नक्की नाही. काय झालं तर ना, बंटीच्या एका ड्रेसचा, आय थिंक बंटा या ओढणीचा कलर लागलेला असावा. या व्हाईट नव्हता, हा लव्हेंडर होता, पर्पल कलर होता. पर्पल येलो झालेला आहे. मी नंतर पर्पलचा कलर आता येलो मध्ये कन्वर्ट झालेला आहे. असू दे, जाऊ दे. 250 रुपयाचा शर्ट होता, जास्त काही महाग नव्हता. आमच्याकडे काही पाऊस आलाच नाही आज. आणि ते खोटच बोलते ना, पाऊस आलाच नाही. म्हणजे तुळस किती गोड दिसतीये ग, मस्त ना. इथे काय ना तुळस, तिथं पण आहे. हो, तिथे पण. लवकर या हा. काय आम्हाला सोडून पार्टीला जाण्याची खुशी बघा चेहऱ्यावर. मी थोडंसं मागे लागून पाहिलं मुद्दामच, कारण ते तर काही पॉसिबल नाही आहे, ऑफिसची पार्टी आहे. आणि तुम्हाला ना मला सांगायचं इकडे अगदी प्राऊडली की माझा नवरा अजिबात कोणतंही ड्रिंक घेत नाही, म्हणजेच पीत नाही. दारू वगैरे बद्दल बोलतीये बरं का मी. अजिबात म्हणजे अजिबात काहीही घेत नाहीत. आजपर्यंत एकही घोट घेतलेला नाही कधी. आणि कितीही मित्रांनी फोर्स केला तरीसुद्धा ते कधीच कोणत्याही आमिषाला बळी पडलेले नाहीत. मला ना असं नेहमी वाटतं की माझ्या मुलांना सुद्धा माझ्या नवऱ्यासारखंच अगदी बनावं. खूप नशिबवान आहे मी या बाबतीत की इतका गुणी नवरा मला मिळालेला आहे. तर नवऱ्याला जाता जाता मी काम दिलं होतं कारमधून. तिथंही मी त्यांना सोडलं नाही की म्हटलं चला दळण ठेवून जा, मी जाऊन थोड्या वेळाने घेऊन येईन. आता कार घेऊन निघालेच आहेत तर काय, थोडीशी वाट वाकडी करावी लागणार होती, तर ते जाता जाता ठेवून गेले होते. मी घ्यायला आली आहे. आणि ना इतकी वर्ष इथं राहते मी, मला हे हॉट चिप्सचं शॉप दिसलंच नव्हतं. यांचंच शिव रोडला एक ब्रँच आहे, म्हणजेच या ओनरची. तर ते मला सांगत होते, म्हटलं चला आता घरी बाकीचाही काही खाऊ नाही आहे तर इथला थोडासा काही खाऊ घेऊन जावं का. तर आली. तर हे सगळं खाण्यात आलं होतं बरं का की बंटी आजारी पडण्यापूर्वी. कितना हुआ मेरा? 200 क्या? 190. वो बिस्किट है क्या वो 10 रुपए के दे दो टेस्ट के लिए. हाँ, कोकोनट के है क्या? तुम्हाला वाटेल 10 रुपयाची सिने बिस्किट्स का घेतले, तर तुम्ही ऐकलं ना की 190 रुपीज झाले होते. मला राऊंड फिगर करायची होती म्हणून मी 10 रुपयाचे ते छोटे छोटे बिस्किट्स घेतले, जे घरी कोणालाही आवडलेले नाहीत. बरं चला, परत आली आहे तर पाहतीये बहिणाबाईंनी माझ्या छान खिचडी भात केलेला होता. तुम्हीही करता का हो असं की घरातला मेन माणूस जर का जेवायला नसेल ना तर लगेचच शॉर्टकट मारून घ्यायचा. ज्या दिवशी आहो पार्टीला जातात ना तेव्हा नेहमीचा हा आमचा ठरलेला मेनू. आणि जोपर्यंत ते घरी पोहोचत नाहीत तोपर्यंत तर काही मला झोप लागत नाही. तर आता हॉट चिप्समधून आणलेला खाऊ आणि खिचडी भात एन्जॉय करत एखादा छानसा मूवी लावायचा, म्हणजे छान टाइमपासही होतो. चला, याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा. उद्या एका महत्त्वाच्या टॉपिकवरती मी बोलणार आहे, तर आठवणीने नक्की व्हिडिओ बघा. बाय.